बघा, काल ही घटना घडलेली आहे. जवळपास 2 बस आपल्या भागातल्या, तर सगळे आपले परिसरातले आपले जवळचे लोक होते. त्याच्यातली एक बस ही काल 11:30च्या सुमारास दरीमध्ये पडली तिथे आणि 44 लोकं बसमध्ये होते, ड्रायव्हर किन्नर धरून. तर त्याच्यातले 25 लोकांचा मृत्यू झालेला आहे, की जे आता आम्ही आमच्यासोबत तिथून एअरफोर्सच्या फ्लाईटने इथे आणलेलं आहे. आता बॉडी आपण त्यांच्या परिवाराकडे आता आम्ही पाठवतो आहे. आणि तिथे काठमांडूला तर 16 पेशंट ॲडमिट आहे. त्याच्यातलं एक पेशंट महिला जी आहे ती सीरियस आहे, ती ICUमध्ये आहे. 15 पेशंट तिथे इंज्युअर्ड आहे, कोणाचं फ्रॅक्चर वगैरे आहे, तर ते रिकवर होण्याच्या याच्या स्थितीमध्ये आहे. तर आता नेपाळ गव्हर्नमेंट प्लस आपले इंडियन एम्बॅसीज आणि तिथलं मेडिकल स्टाफ पूर्ण सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे, लक्ष ठेवून आहे. आपलेही काही कार्यकर्ते म्हणजे आमचे काही कार्यकर्ते आम्ही तिथे ठेवलेले आहे. जसे जसे पेशंट रिकवर होतील तसं त्यांना आपल्या देशामध्ये आणलं जाईल. त्यांच्या परिवारापर्यंत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत पोचवायची व्यवस्था भारत सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. आणि जी दुसरी बस होती जवळपास 45 लोक होते, तर त्यांनासुद्धा आम्ही संध्याकाळी बॉर्डर क्रॉस करून गोरखपूरवरनं स्पेशल ट्रेन म्हणजे बुगी अटॅच करून भुसावळपर्यंत त्यांना बसवायची व्यवस्था केली. 10:30ला त्यांची ट्रेन आहे, बसले असतील ते लोक. तर रेल्वे प्रशासन पण पूर्ण लक्ष ठेवून आहे, UP गव्हर्नमेंट पण पूर्ण लक्ष ठेवून आहे. मे बी ते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या घरी ते भुसावळला इथे पोहोचून जातील. तर असं पूर्ण ह्या म्हणजे काल जे सगळी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे. बरेचसे परिवारातले जवळचे लोक आमचे ह्या घटनेमध्ये गेलेले आहे. आणि नक्कीच अपेक्षा हीच आहे की पुढच्या वेळेस तरी अशा घटना घडू नये. पण जे शक्य होतं भारत सरकारच्या वतीने आणि खास करून नेपाळ सरकारने खूप चांगलं सहकार्य ह्या 2 दिवसामध्ये केलं. सगळे जेवढे वाचवता आले पेशंट ते वाचवले. एक मुलगी अजून मिसिंग आहे, त्याच्यामध्ये ती दिसत नाही आहे, तर त्याचं पण ऑपरेशन म्हणजे रेस्क्यू सुरू आहे. जसं तिचं पण ट्रेस लागेल तर तसं लगेच ते आपल्या इंडियन एम्बॅसीजला कळून तिला पण इथे आणण्याची व्यवस्था करणार आहे. आणि मी पण डे टू डे म्हणजे प्रत्येक तासाला तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. एम्बॅसीचे लोक पण संपर्कात आहेत. मदतीसाठी PMO फंडमध्ये कालच PM साहेबांनी 2 लाखाची मदत ज्यांचा मृत्यू झाले त्यांच्यासाठी डिक्लेअर केलेले आहे. आणि जे इंज्युअर्ड आहे त्यांना 50,000ची आणि मे बी उद्या CM आपल्या इथे पण डिक्लेअर करण्याची शक्यता आहे. आणि प्लस जी काही मेडिकल ट्रीटमेंटसाठी व्यवस्था लागणार आहे तर राज्य सरकार पूर्णपणे त्याची काळजी घेणार आहे. नक्कीच मी तेच सांगितलं की नेपाळ गव्हर्नमेंटचं आणि इंडियन एम्बॅसीचं खूप महत्त्वाचा रोल याच्यामध्ये आहे. कारण की मला जवळपास 10 म्हणजे 11 वाजेच्या सुमारास मला ही घटना घडली, म्हणजे 11:30-11च्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा जे दुसरे बसमध्ये लोक होते त्यांचा मला व्हिडिओ कॉल आला की ताई इथे असं असं झालं. आणि आम्ही लगेच दिल्लीला तिथे हेडक्वार्टरला PMOला कळवून आणि तिथे इंडियन एम्बॅसीला पण कळवलं. त्यांनी लगेच कोऑर्डिनेट नेपाळ गव्हर्नमेंटसोबत केलं आणि विदिन 15 मिनिट्स म्हणजे 15 मिनिटाच्या आत तिथे सगळे ऑपरेशन तिथे सुरू झालं. जे काही करणं शक्य होतं आणि पेशंट जे तिथे आहे त्यांनी पण तेच सांगितलं की नेपाळ गव्हर्नमेंटने आणि इंडियन एम्बॅसीने खूप मदत केली. आणि आमचंही म्हणजे प्रत्येक तासाला माझा संपर्क तिथं होता. व्हिडिओ कॉलवर मी पण त्या लोकांशी बोलतच होती. त्याच्यामुळे सहकार्य नक्कीच नेपाळ सरकारचं खूप मोठं याच्यामध्ये राहिलेलं आहे. अपघाताचं कारण असं आहे की तिथे टर्निंग पॉईंट होता आणि ही डबल डेकर बस होती. त्याच्यामुळे ते कारण की रोड चांगले आहे पण ते स्पीडचं याच्यामुळे ते नियंत्रण सुटलं आणि त्याच्यामुळे ती बस पडली. हो, एकूण आता मृत्यूचा एकंदर 27 जण आधी होते. आता जे 3 सिरियस होते तेही मृत झाले असं मला निरोप आता आला नेपाळवरून. त्यामुळे एकंदर मृतांची संख्या 30 आहे. तर 30पैकी 2 जर सोडले ड्रायव्हर आणि क्लीनर तर 28 लोक हे आपल्या परिसरामधले आहे. एक मुलगी बेपत्ता आहे, तिचा अजून तपास लागलेला नाही. तिचा शोध सुरू आहे. ती पाण्यामध्ये वाहून गेली लांबवर
अशा स्वरूपाचं पोलिसांचं म्हणणं आहे.